मुंबईतील मिठी नदी अखेरचा श्वास घेते। मरणासन्न अवस्थेत असलेली मिठी नदीमध्ये गाळ, कचरा आणि प्रदूषण पाहायला मिळतंय। मिठी नदीचं पाणी जर बघितलं तर अतिशय दूषित पाहायला मिळतं आणि या मिठी नदीमध्ये शेकडो टन कचरा सुद्धा साचल्याचं पाहायला मिळतं। मुंबई महानगरपालिका दरवर्षी मिठी नदीमध्ये स्वच्छता करते, एकूण मिठी नदीला कचरा बाहेर काढण्याचा प्रयत्न करते। यासाठी शेकडो कोट्यावधी खर्च करण्यात येतो, मात्र पुन्हा नव्याने तेवढाच कचरा या मिठी नदीच्या पात्रामध्ये पाहायला मिळतो। तसेच मिठी नदीच्या आजूबाजूला असलेली वस्ती, यातून येणारं सांडपाणी, रासायनिक पदार्थ आणि यामुळेच मिठी नदीमध्ये प्रदूषण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। तसेच मिठी नदीवरती होत असलेलं अतिक्रमण हा सुद्धा एक वादाचा भोवऱ्यात अडकलेला विषय आहे। मात्र काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातून मिठी नदीच्या या अवस्थेवरती प्रश्न उपस्थित केला होता आणि यानंतर मुंबई महानगरपालिका असेल, राज्यकर्ते असतील, यांच्यावरती सुद्धा निशाणा साधला होता। मात्र जर मिठी नदीची पुन्हा पुनरुज्जीवित करायची असेल, मिठी नदी सुरक्षित करायची असेल तर या मिठी नदीच्या आजूबाजू असलेली वस्ती काढावी लागेल, असं सुद्धा राज ठाकरे यांनी सुचवलेलं आहे। मात्र मुंबई महानगरपालिका आता या मिठी नदीचं गाळ आणि या मिठी नदीमध्ये पुन्हा प्रदूषण होऊ नये यासाठी काय उपाययोजना करते हेच पाहणं महत्त्वाचं आहे।